तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर मेच्या एंडला आम्ही गावाला गेलो होतो. पाऊस तर मेच्या मिड ऑफ मे पाऊस पडायला चालू झाला होता. तर हे आहे आमच्या वाडीचे आन बान शान बजरंगबलीचं मंदिर. तर जेव्हा पण आम्ही गावाला येतो तेव्हा बजरंगबलीचं दर्शन घ्यायला नक्कीच मंदिरामध्ये येतो. तर बजरंगबलीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आंब्याची बाग आहे तर तिकडे चाललो होतो. तर हा पाऊस जस्ट पडायला लागला होता आणि हा वणवा लागल्यामुळे पूर्ण हे जे डोंगर आहे ते पूर्ण जळून गेलं होतं. त्यामुळे आपण बघू शकतो आता की पूर्ण जी ग्रीनरी आहे ती ग्रीनरी पूर्ण गायब झाली होती. आणि हे जर पावसामध्ये बघितलं तर जिकडे बघावं तिकडे पूर्ण हिरवळच हिरवळ असते. तर इथून पुढे जवळजवळ एक 20 ते 25 मिनटाचं वॉक करायचं होतं आणि त्याच्यानंतर आंब्याची बाग जी आमराई आहे ती आमराई पुढे लागणार होती. तर तिथे आमची आंब्याची झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला बरोबर आमचे जनार्दन काका आहेत तर त्यांचीसुद्धा आंब्याची बाग. तर आमची तर आंब्याची झाडं यंदा आली नव्हती. तर जनार्दन काकांची आंब्याची झाडं आली होती. तर त्या बागेत ते आंबे लागले होते तर त्याचा स्टेटस घेण्यासाठी चाललो होतो. काकाने सांगितलं होतं की गावाला गेल्यानंतर फक्त जस्ट एक राऊंड मारून ये की आंबे राहिलेत का. कारण ते जेव्हा हनुमान जयंतीला आले होते तेव्हा बघून गेले होते आणि 4 आंब्याची झाडं होती. त्यांचे जवळजवळ जे 50 आंब्याची झाडं त्याच्यापैकी 4 लागले होते आणि 4वरती चांगले आंबे होते. तर मेमध्ये जर तुम्ही जंगलातून फिरत असाल ना तर तुम्हाला भूक लागली तर ऑप्शन भरपूर आहेत. म्हणजे तुम्ही आंबे खाऊ शकता, करवंद खाऊ शकता. तर असंच मी चालत जात होतो. पिकलेली करवंद खात खात मजा घेत पुढे आमराईच्या दिशेने चालत. हे जी जागा आहे ना त्याला मी निंगडीचं पाणी म्हणून बोलतो. तर पूर्वीच्या काळी नाही इथे पाणी असायचं आणि त्याच्याच बरोबर फ्रंट साईडला बाग होती. केळीची झाडं वगैरे होती आणि भाजीपाला वगैरे केला जायचा. तर आता वहिवाट राहिली नाही इकडे आणि मेन म्हणजे गावातच कोण राहिलेलं नाही. त्याच्यामुळे इकडे येणं जाणं कोणाचं लोकांचं नसतं. तर पूर्ण जर बघितलं तर ते जी निंगडीच्या पाण्याची जागा आहे ती पूर्ण आटली होती. कारण तिथे ये जाच नसते, माणसाचे लक्ष द्यायलाच कोण नसतं. आणि पाहू शकता की आता जर जंगलात जायला झालं तर जी चालण्याची वाट आहे ती सुद्धा नीट राहिलेली नाही. कारण वहिवाट बंद झाली आणि जर वहिवाट असेल तर कसं येता जाता माणूस ज्या वाटेवरती येणारे झाडं झुडपं आहेत तर ती तोडून ती वाट साफ करत असतो. पण आता सध्या गावामध्येच कोण राहत नाही त्याच्यामुळे इकडे येणं जाणं लोकांचं बंद आहे. तर इथे जवळ माझ्या हाईटपेक्षा जास्त अशी करवंदाची झाडं वगैरे आणि त्यानंतर काटेरी झाडं वगैरे अशी वाटेवरती आली होती. त्यामुळे कॅमेरा जरी वरती पकडला तरी माझ्यापेक्षा हाईटने उंच ती झाडी झाली होती आजूबाजूला. तर अशाच घनदाट जंगलातून वाट करत हळूहळू मी आमराईच्या दिशेने पुढे निघालो होतो. हातामध्ये काठी घेतली होती कारण जंगल एवढं भरपूर आहे की वरती जायपर्यंत एकदम ते ॲडव्हेंचरस ट्रेकचा अनुभव एकदम फील येतो. तर इकडे जाताना वाटेत आमचं नवीनदरची कालकाईची ग्रामदेवत आहेत आमचे आई नवलाई त्याच्यानंतर कालकाई आणि नवीनदरची कालकाई. तर नवीनदर कालकाईचं जे पाषाण आहे ना ते इथे आमच्या वाडीमध्ये आहे पुढे जंगलामध्ये. तर इथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढे निघालो. तर दर्शन घेऊन पुढे निघालो. बरोबर जे पाषाण आहे ना तर पाषाणचं अगदी 2 मिनटावरतीच इकडे आमच्या आमराई आहेत. तर आमच्या आमराईमध्ये जास्त झाडं नाहीत, एक 10 झाडं असतील. पण खालती ही जी पाहतो ना ही जनार्दन काकांची आमराई आहे आणि त्याच्यामध्ये 50 आंब्याची झाडं आहेत. तर पाहू शकता की किती घनदाट जंगल आता सध्या झालं आहे. कारण इकडे कोण माणसं आता येतच नाहीत. तर त्याच्यामुळे ही झाडं जी आहेत ती काटेरी झाडं वगैरे आहेत तर त्यांचं पूर्ण जंगल इकडे तयार झालं.
तर इथूनच पुढे मी आमची जी आंब्याची झाडं आहेत तर तिकडे बघायला चाललेलो की चुकून एखादा दुसरा आंब्याचं झाड लागलं असेल तर, आंब्याच्या झाडावरती आंबे असेल तर इथे थोडी काजूची झाडंसुद्धा आहेत आणि काजूच्या झाडाच्या बॅक साईडला आंब्याची झाडं आहेत. तर पाहू शकतो की इथे चालायलासुद्धा म्हणजे पलीकडे मला क्रॉस करून जायचं तर तीसुद्धा जागा इथे व्यवस्थित नव्हती. पूर्ण वाकून वाट काढत काढत पुढे जायला लागत होता. तर मी जे आमच्या आमराई आहे त्या आमराईच्या पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत फिरून आलो. तर आत्ता सध्या काय झालं आहे ना की जेवढी पण आंब्याचे झाडं आहेत त्यांना जी बांडगुळ आहे ती बांडगुळाने पूर्ण घेरलं आहे आणि त्याच्यामुळे आंब्याला जोर जो आहे ना तो पूर्ण कमी झाला आहे. कारण आंब्याला जे पाहिजे तसे जी जीवनसत्व असतात ते पूर्ण ते बांडगुळ किंवा वेली वगैरे ज्या चढतात त्या पूर्ण खाऊन टाकतात. त्यामुळे आंब्याची झाडंच दिसत नाही, ते वेलीच दिसत होत्या. आणि जेवढी पण आंब्याची झाडं आहेत त्याच्यापैकी एकाही आंब्यावरती आंबे लागलेले नव्हते. आणि तर यावर्षीच नाही तर गेले 3-4 वर्ष आंब्याला आंबे लागतच नाही. तर वरतून पूर्ण आमराई फिरून आलो आणि त्याच्यानंतर बोललो आता जनार्दन काकांची जी आमराई आहे तर तिकडे जाऊन बघूया. त्यांनी सांगितलेले जे आंब्याचे झाडं आहेत तर त्या झाडावरती आंबे राहिलेत का आता. तर इकडे सुद्धा आम्ही एकदा आंबे काढले होते ना जनार्दन काकांच्या आमराईतून, तेव्हा पूर्ण आतमध्ये जायला वगैरे व्यवस्थित वाट होती. पण यावर्षी पूर्ण जंगल झालं होतं, जायला रस्ताच नव्हता. तर कसा वाट करत करत आमराईमध्ये मी प्रवेश केला होता. तर जनार्दन काकांच्या आमराईमध्ये जे झाडं आहेत ना ते आमच्या आजोबा कृष्णा बाबा तर त्यांनी पूर्ण आमराईची झाडं लावले आणि झाडं खूप जुनी आहेत आणि मोठी पसरलेली झाडं आहेत. तर इथे 50पैकी एका जरी आंब्यावरती जर आंबे राहिले ना तर चांगलं म्हणजे वर्षभराचा पूर्ण आनंद घेता येतो, एवढे आंबे लागतात. मग ते एंट्री केल्याच काकाने सांगितलं होतं की जे सुरुवातीचा एक आंबा आणि त्यानंतर मधले 1-2 आंबे अशा आंब्यांवरती आंबे लागले होते. तर बघत आलो तर वरती झाडावरती तर काही आंबे दिसत नव्हते, पण खालती आंबे जे आहेत ते खालती पडलेले दिसत होते, जे की माकड असतात ते माकडाने खाऊन टाकले होते. आणि काही तर आंबे मला असं वाटत होतं की पूर्ण चोरून घेऊन गेले होते आंबे, कारण माकड एवढा आंबा खाऊन टाकणार नाही. कारण काकांच्या मते आंब्यावरती जवळजवळ 400-500 आंबा होता, 3-4 आंबे मिळून. तर त्यापैकी एकाही आंब्यावरती आंबे दिसत नव्हते. म्हणजे जे काही होते ना ते शेंड्याला होते आणि शेंड्याला पण एवढे पण नव्हते, म्हणजे असे 4-5च आंबे दिसत होते आणि खालती माकडाने खाऊन टाकले होते आंबे. म्हणजे इन शॉर्ट यांचे जनार्दन काकांचे जे आंबे होते ते चोरीला गेले होते.
तर पूर्ण आमराई तर मी फिरलो, पण मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आंबे तर कोणत्या आंब्यावरती दिसले नाही. तर एक ॲडव्हेंचर ट्रेक म्हणून एक अनुभव घेता आला, मजा केली. थोडं वर्षभराचा घाम पूर्ण चालत पूर्ण या ट्रेकिंगमध्ये निघाला. तर परत गणपतीमध्ये जेव्हा गावाला जाणार तेव्हा परत एकदा ह्या भागाचं शूट करायचं, तेव्हा तुम्हाला ग्रीनरी दाखवेल की पावसाळ्यामध्ये वातावरण कसं असतं इकडे. आणि तो जो ट्रेकिंगचा अनुभव शहरातले लोक पैसे देऊन घेतात, तो आम्ही इकडे गावाला फ्रीमध्ये घेतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.